नांदेड येथील जुना मोंढा भागातील भगतसिंह चौक ते गणेश टॉकीज कॉर्नर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। मागील कित्येक वर्षापासून या रस्त्याकडे ना प्रशासनाने पाहिले ना लोकप्रतिनिधींनी। हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असूनही आजतागायत काम झाले नसल्याने नागरिकातून खेद व्यक्त केला जात आहे। अनेकदा शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना माहिती देऊनही या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे। त्यामुळे या भागातील नागरिक थेट रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करीत आंदोलन केले आहे। या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात झाले असून यात अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे। तसेच काहींना जीवही गमवावा लागला आहे। रस्त्यावरील ड्रेनेजचे काम व्यवस्थित झाले नसल्याचे घाण पाणी रस्त्यावर येत आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आज महानगरपालिकाचे आयुक्त डॉक्टर महेश डोईफोडे यांना नागरिकांकडून निवेदन देण्यात आले आहे। महानगरपालिकाच्या आवारातही नागरिकांनी घोषणाबाजी करीत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। लवकरच या रस्त्याचा व ड्रेनेज लाईनचा प्रश्न मार्गी लागावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। या प्रसंगी मोठ्या प्रमाणात या भागातील नागरिक उपस्थित होते। आयुक्त साहेब एकदम पॉझिटिव्ह होते। त्यांनी म्हणले 2 दिवसाच्या आत आमची टीम तिथे येईल, त्याची मोजमापणी करील आणि रस्त्याचं काम सुरक्षित करून लावू। पण त्याच्या पहिले मागच्या 12 वर्षापासून ते काम झालं नाही। आमचा वनवास काही आमच्या तिथे रहिवासाचा काही वनवास संपत नाही। हा माणूस अपंग झाला, त्या रस्त्याच्या मुळे या माणूस अपंग झाला। घरचे 3-4 लाख रुपये याला लागले, तरीही झोपलेला प्रशासनाला काही जाग येत नाही। म्हणून त्यांना जबाब विचारण्यासाठी आज आम्ही तिथे रहिवासी, व्यापारी आणि सर्व शिष्टमंडळ घेऊन आम्ही आयुक्त साहेब गणेश टॉकीज रोडचा रस्ता आहे आपला, ते रणजित सिंग मार्केट ते गणेश टॉकीज रोड अर्धा रोड झालेला, अर्धा रोड ड्रेनेजमुळे थांबला असं सांगणं होतं। नंतर सांगतात की नगरपालिका अर्ध काम आहे, अर्धा म्हणतात PWD मध्ये। यांच्यात प्रशासनामध्ये देवाणघेवाण बरोबर नाही। म्हणून हे जबाब विचारण्यासाठी आम्ही सर्वजण आयुक्तकडे आलो। अगर 8 दिवसात कारवाई झाली नाही ती आम्ही आयुक्तच्या घरी जाऊन घेराव टाकणार आणि तिथे बसणार। जोपर्यंत रोड होणार नाही तिथे रहिवासी आज आम्ही सर्व थोडक्यात आलो, उद्या पूर्ण परिवार घेऊन दुकानाचे नोकर चाकर जेवढे आहे पूर्ण बाहेर काढून आयुक्तच्या घरी जाणार बसणार आहे। 8 दिवसात काम चालू नाही झालं आयुक्तच्या घरी घेराव टाकणार।